फोटो आहे। शुभ दुपार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ना। मस्त कोकम सरबत प्यायचा होता। हे व्यवस्थित हळूहळू तिने मला झोपेतून उठल्यावरच सांगितलं, तिला खूप आवडतो। आता मी कोणता घेऊ? हा घेतो। गार आहे ना? हा, थंड आहे। कसा आहे अंशू? मस्त आहे ना अंशूची रिॲक्शन। शुभ दुपार सगळ्यांना। तर मी ना आता मस्तपैकी आवरलंय आणि ना आज रामाचा रथ येणार आहे, तर आम्ही ना तिकडे चाललोय अंशू आणि मी। आणि कुरिअर पण द्यायचंय, एक पार्सल आहे ते अर्जंट आहे, त्यामुळे ते पण द्यायचंय। तर चला जाऊया, मी गाडीवरच चालली आहे सगळे। तरी या आहे माझ्या पप्पांच्या मामी आणि तो मामाचा मुलगा, तर त्यांच्याच घरी रथ येत असतो। तर इथे बघा त्यांच्या घरासमोरच रथाची मस्त अशी तयारी चालू आहे, रांगोळी काढायचं काम चालू आहे। आणि अंशू ना त्या आजीजवळ उभी होती, तर चाललं होतं तिचं खेळायचं काम तिथेच, आणि सर्वजण रथाची वाट बघत होते। श्रीरामांचा रथ येणार होता ना, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक जिथून रथ जातो ना त्या रस्त्यावर रांगोळी काढण्याचं काम चालू होतं। श्रीरामांच्या रथासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत होते। आणि इकडे आपल्या अंशूचं चाललं होतं मस्त रसना प्यायचं काम, तर तिला रसना एवढी काही आवडत नाही पण पित होती। आणि इकडे ना सर्व भाविकांसाठी मस्त रसना केलेली होती आणि फटाक्यांची आतिषबाजी पण झाली होती। श्रीरामांचा रथ आहे ना रामनवमीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सिन्नरमध्ये निघतो। तर माणसं चोडतात, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। तर रामाचा रथ आल्यानंतर अंशूने मी पण दर्शन घेतले होते। खूप गर्दी होती, पण मग थोडंसं निवांत झाल्यानंतर, थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतले, कारण की मला अंशूला पण दर्शनाला द्यायचे होते। आणि अंशू माझ्यासोबत असल्यामुळे ना मला जवळ जाऊन व्हिडिओ घेता आला नाही, तर मी लांबूनच व्हिडिओ घेत होते, तरी पण थोडासा घेतला मी जवळून, तर तुम्ही बघू शकता। आणि खूप गर्दी होती। दुसऱ्या साईडला आहे ना रसना वाटण्याचं काम चालू होतं, तर अंशूने आणि मी पण रसना घेतली। तर मी आत्ताच आहे ना श्रीरामांच्या रथाचं दर्शन घेऊन आले, अंशू आणि मी गेले होते। तर आता मी लागते स्वयंपाकाला, तर बघू आता भाजीचं नियोजन होतंय, अजून फिक्स नाही आहे काय करायचं आहे ते, तर तुम्हाला दाखवेलच काय भाजी केली आहे ती। तर मी आता भाजीची तयारी करून घेतली होती। तर भाजीचा मेनू होतं डुबुक वडे, तर डुबुक वडे हे सगळ्यांनाच आवडतात। भाजीसाठी ना मी मस्त वाटण तयार करून घेतलं होतं आणि परतण्यासाठी टाकलं होतं। त्यामध्ये ना मसाला, हिंग आणि हळद वगैरे टाकून ना मस्त फ्राय केलं होतं, म्हणजे परतलं होतं। आणि पाणी वगैरे टाकून, मीठ वगैरे टाकून ते उकळण्यासाठी ठेवलं होतं। आणि पोळ्या पण करून झाल्या होत्या माझ्या। मी आता इथं बेसन पीठ घेतलं होतं, त्यामध्ये मीठ, जिरे आणि लाल तिखट टाकून आहे ना मस्त मिक्स करून घेतलं होतं। आणि त्यानंतर आहे ना मी तव्यावर आहे ना छोटे छोटे बारीक बारीक भजे काढणार होते, तर तुम्ही बघू शकता। थोडं घट्टच ठेवलं होतं पीठ, आणि पिठामध्ये अजिबात सोडा टाकायचा नाही, हे सोड्याने ना भजे पूर्ण तेल ओढतात आणि रशी ना पूर्ण तेलकट होऊन जाते। तर मी आज आहे ना तुम्हाला आहे ना माझ्या एंगेजमेंटचा आहे ना अल्बम दाखवणार आहे, तर जेवतानाचं काही शूट घेतलं नाही आहे मी। काय हो, काय बघताय? एंगेजमेंटचा अल्बम, आमच्या साखरपुड्याचा अल्बम। ए पेटी छान आहे बरं का, मला आहे ना जास्त आहे ना याची पेटीच आवडती। पेटी एवढी सुंदर आहे, दाखव ना सगळ्यांना बघू द्या। छान आहे बघ, हे आपलं प्लेन आहे, मम्मीचा फोटो। हे मी किती छान दिसत होते तेव्हा। तिथं बघा काय लिहिलेलं आहे, ब्युटिफुल मोमेंट।
हे माझे आणि शिवचे पप्पांचे मामा आहेत. तर सुपारी फोडतानाचा त्यांचा पण फोटो होता अल्बममध्ये. हे माझे ना चुलत काका काकू आहेत. हे शिवचे पप्पांचे काका काकू आहेत. तर हे ना नाशिकला राहायला आहे. हे छान होते तेव्हा दिसायला, एकदम भारी होती. म्हणून तर तुम्ही मला केलंय मी भारी होते म्हणून. तुम्ही पण स्मार्ट होते. तू भारी आहे का मी भारी, कोणी सांगेल ना. नाही, कमेंट मध्ये ना सगळ्यांनी सांगा कोण छान होतं. माझा नीट फोटो दाखव, तुझा नीट फोटो दाखव. हा बघ कोण आहे. हा आहे ना माझा फोटो आहे आणि हा मिस्टरांचा फोटो आहे. तर उद्या व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी सांगा कोण छान दिसत होत. आता उद्याच्या आपण आपल्या सुवर्णाताई त्या वेगळ्यात दिसायच्या आहे ना ताई त्या, ह्या अरुणाताई. सगळे आपल्या फॅमिलीला ओळखतात ना. तर ह्या अरुणाताई, ह्या सुवर्णाताई. चला खूप दिवसांनी आपण बघतोय है ना. ते पण YouTube फॅमिली मुळेच बघायला भेटलंय. छान आहे. आमची जोडी आहे ना कशी वाटते तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही जयाताईंच्या फ्रेंड आणि जयाताई, ह्या संध्याताई त्यांची फॅमिली. इकडे ना हे सगळे शिवचे पप्पांचे फ्रेंड, ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड. आता सगळ्यांमध्ये खूप चेंजेस झाले पण मग त्यावेळेच्या. तर मी ना तुम्हाला माझ्या एंगेजमेंटचा अल्बम दाखवलाय आज. तर तुम्हाला कसे वाटले फोटो वगैरे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आई आणि मम्मी आणि हे ना प्रियांका त्यांचे पप्पा वगैरे उभे होते इकडे. माझे मम्मी पप्पा. तर आता सगळ्यांमध्येच खूप चेंज झालेला आहे. सुवर्णाताई, पूजाचे पप्पा पण राहुल नव्हतं त्यांच्यामध्ये. तर इकडं हे सगळे माझे भाचे, सौरभ, प्रियांका, पूजा, अमृता, राहुल. तर सगळे बघा ना कसे दिसत आहे. आम्ही तर खूप हसलो फोटो बघताना त्यांना बघून. तर 8 वर्षात किती चेंजेस झाले सगळ्यांमध्ये. हे मामा मामी, हे संध्याताई, साई तर कसे दिसायचे छोटे होते. हे जयाताईंचे मिस्टर. पण काही म्हणा शिवचे पप्पा, मला आहे ना बॅगच खूप आवडती याची. खूप छान आहे अहो. याच्यावर बघा ना कसं केलेलं आहे. आणि हे कसं असं ना असं खोललं जातं ना. पूर्ण बॅग ओपन होती अशी म्हणून देऊन पूर्ण बॅग ठेवायला. आणि ते अशी फोल्ड पण होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हा सगळ्यांना शुभरात्री. बाय बाय. शिव गुड नाईट बोल सगळ्यांना. आणि मिस्टर आहे ना मॅच पाहायचं काही सोडती नाही. तुमच्याशी बोलायचं होतं तरी मॅच पहिले असते. सचिन रवींद्र आउट झाला. आता काय करता, मॅच शेवटी.